नमस्कार मंडळी, मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत श्री मयुरेश शिर्के. गेली 20 वर्ष आकाशवाणीमध्ये रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी काम केलंय. आवाजाची कार्यशाळा या नावाने ते क्लासेस सुद्धा घेतात आणि या क्षेत्रामध्ये डबिंग क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार निखिल, खूप आनंद होत आहे तुमच्यासोबत संवाद साधत असताना. आणि जसं तुम्ही सांगितलेलं आहे की आवाजाची कार्यशाळा ही आपण घेत असतो, तर त्याविषयी सुद्धा आपल्या रसिक प्रेक्षकांशी आपण संवाद साधणारच आहोत. खरं तर हा काही असा ठरवून केलेला मुलाखतीचा कार्यक्रम नाहीये. आपण फार अगदी कॅज्युअली सरांशी गप्पा मारणार आहोत. सर, मला सांगा की गेली 20 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. हे करत असताना तुम्हाला सुरुवातीला ही प्रेरणा कुठून मिळाली किंवा नक्की याच क्षेत्रात जाऊन तुम्हाला काम करायचं असं तुम्हाला कधी वाटलं? खरं तर 20 वर्षांपेक्षाही जास्त कालावधी झालेला आहे. साधारणपणे 23-24 वर्षांचा हा कालावधी आहे. मी जेव्हा कीर्ती महाविद्यालयामध्ये शिकत होतो मुंबईमध्ये, तर त्यावेळेला माझे एक खूप जवळचे मित्र विजय कदम यांनी त्यावेळेला मला सुचवलेलं होतं की मयुरेश, तू आकाशवाणीसाठी प्रयत्न का करत नाहीस? आणि त्यावेळेला मला थोडीशी अशी भीती वाटली होती की बाबा, आकाशवाणीमध्ये आपल्या ओळखीचं तसं कोणच नाही आहे, मग तिकडे आपल्याला ती पायरी कशी चढता येऊ शकेल. तेव्हा त्यांनी सांगितलेलं वाक्य खूप महत्त्वाचं होतं की जशी आपल्याला एका चांगल्या संस्थेची गरज असते, तशीच त्या संस्थेला सुद्धा चांगल्या लोकांची गरज असते. कदाचित तू त्या चांगल्या लोकांपैकी एक होऊ शकतोस. आणि तो आत्मविश्वास त्याने मला दिला. आणि 11वीत असल्यापासून नाट्य प्रशिक्षण शिबिर जे कीर्ती महाविद्यालयात व्हायचं त्यावेळेला, तर त्याच्यामुळे खूप मोठा फायदा झाला. त्यामुळे बघायला गेलं तर पाया जो आहे तर तो तयार झाला होता. आणि मला वाटतं त्यामुळेच एवढी वाटचाल जी आहे ती आजतागायत शक्य झालेली आहे. आता या सर्व गोष्टींना एक घरातनं पाठिंबा असणं फार महत्वाचं असतं. मुळातच आपण ज्या अपब्रिंगिंग आपलं ज्या मध्यमवर्गीय कुटुंबातून, मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातून आपलं झालेलं आहे, त्या आजपासून 20 वर्षांपूर्वी एक या क्षेत्राबद्दलची समज आपल्या कुटुंबियांना किती होती आणि त्यांचं कसं सहकार्य किंवा त्यांचा सपोर्ट या बाबतीत कसा होता आपल्याला? त्यांचा सपोर्ट आजतागायत मला अतिशय उत्तम राहिलेला आहे आणि त्याबद्दल मी खरंच माझ्या आईवडिलांचे आभार मानतो. त्यांचे आशीर्वाद असल्यामुळेच इथवर आजवरचा प्रवास जो आहे तो यशस्वी होऊ शकलेला आहे. माझे वडील स्वतः मिलमध्ये कामाला होते आणि मिलमध्ये कामाला असताना ते सूत्रसंचालन निवेदन करायचे. त्यामुळे त्यांच्याकडून थोडंसं ते बाळकडू जे आहे ते मिळालेलं आहे, एवढं मात्र नक्की आहे. आणि त्यांना नेहमीच असं अप्रूप वाटायचं की बाबा, आपल्या मुलाचा आवाज त्यावेळेला आकाशवाणीवरती ऐकायला येत आहे किंवा परिचित मित्रमंडळी जे आहेत, नातेवाईक जे आहेत, हे सांगतायत की बाबा याचा आवाज आम्ही ऐकलेला आहे. आज आकाशवाणी सोडून साधारणपणे मला 5 वर्ष झालेली आहेत, पण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून किंवा रेकॉर्डिंगची कामं जी असतात ती माझी त्याच अनुषंगाने चालू आहेत. प्रशिक्षणाचा भाग जो आहे तोही आजपर्यंत तसाच चालू आहे. आणि खरंच म्हणजे कुटुंबाची साथ ही अगदी लाख मोलाची आहे. खरं तर हेच फार महत्वाचं आपल्यासाठी एक भांडवल आपण असं समजतो. कारण कुटुंबाची साथ आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची या क्षेत्रासाठी साथ असणंच फार महत्वाचं आहे. मला असं माहिती आहे आपल्याबद्दल की स्टार प्रवाहावरती सुद्धा आपला आवाज आपण व्हॉइस ओव्हर आपण तिथे दिलेला आहे. तर नक्की आतापर्यंतच्या आपल्या या प्रवासामध्ये कोणकोणत्या संस्थांसोबत किंवा कोणकोणत्या चॅनल सोबत किंवा कोणकोणत्या मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत आपण काम केलं हे आमच्या प्रेक्षकांसाठी आम्हाला सांगा. रेडिओ जॉकी म्हणून काम करत असताना त्याबरोबरीनेच मला विविध टेलिव्हिजन चॅनल्स जे आहेत, TV चॅनल्स, त्यांच्यासोबत सुद्धा काम करण्याची संधी प्राप्त झाली होती. म्हणजे स्टार प्रवाह चॅनलसाठी मी 8 वर्ष व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होतो. त्यानंतर IPN लोकमतसाठी काही व्हॉइस ओव्हर्स डॉक्युमेंटरीज जे आहेत ते केलेले आहेत. आजतागायत दूरदर्शनसाठी हा प्रवास जो आहे तर तो अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे त्याच्यावरती येणाऱ्या बहुतांश डॉक्युमेंटरीज याच्यासाठी जो आवाज दिला जातो त्यात माझाही एक खारीचा वाटा असतो असं म्हणायला हरकत नाही आहे. झी TV सुद्धा मी त्यावेळेला काम केलेलं आहे. तर अशा या दूरचित्रवाणी ज्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तसं काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. खरं तर आमच्यासाठी, म्हणजे माझ्या वैयक्तिक निखिल चव्हाण या आयडेंटिटीसाठी मला एक सांगावंसं वाटतं की मी सुद्धा सरांचा एक विद्यार्थी होतो. लॉकडाऊनच्या आधी स्वरतरंग नावाचा आपला मुलुंडला जो स्टुडिओ होता त्याच्यामध्ये आवाजाची कार्यशाळा नावाचा आपण तिथे मी कोर्स तुमच्यासोबत केलेला आहे. आणि नुसता आवाज चांगला असून चालत नाही, त्याला ज्या पद्धतीनं एक मोल्ड करावं लागतं किंवा जाहिरातींसाठी म्हणा किंवा डबिंग क्षेत्रांमध्ये काम करत असताना सुद्धा कशा पद्धतीनं काही क्लुफ्ते असतात किंवा काही ट्रिक्स असतात, या तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला शिकवल्या त्या खरंच आमच्यासाठी खरंच आजही खूप मार्गदर्शक ठरतात.
मी या माध्यमातून आपल्याला अजून एक प्रश्न विचारू इच्छितो की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय निकष असावेत, किंवा तरुणांनी किंवा ज्यांचा आवाज चांगला आहे यांच्यासाठी काय या क्षेत्रामध्ये संधी आहेत? संधी तर भरपूर आहेत, कारण का सगळ्यांनाच कसं आहे निखिल, की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायची इच्छा असेलच अशातला भाग नाही. तर आपल्या आवाजाचा सुयोग्य वापर करून आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, म्हणजे जिथे तुम्ही ऑफिसला जात आहात किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा तुमचा आवाज याचा चांगला वापर करून तुमचं बोलणं तुम्ही प्रभावी करू शकता. मगाशी जसं सांगितलं ना, प्रत्येकाचं स्वप्न रेडिओ जॉकी, सूत्रसंचालक, निवेदक होण्याचं असेलच अशातला भाग नाही. पण रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा जर तुम्ही प्रभावीपणे बोलू शकलात, संवाद साधू शकलात, तर त्या चांगल्या बोलण्यामुळे तुमचे नातेसंबंध हे चांगले होऊ शकतात. तुमचा व्यवसाय जो आहे तो वाढू शकतो. तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुमचे संबंध जे आहेत हे इतरांशी चांगले होऊ शकतात. तर हे ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे. बरं, एक गोष्ट अशी असते ना, की दरवेळेला आवाजाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आवाज खूप गोड असला पाहिजे, मधुर असला पाहिजे, असे जे निकष असतात. पण एखाद्याचा आवाज कदाचित तितकासा सुंदर नसेल. पण जेव्हा आपण डबिंग या क्षेत्राचा विचार करतो, तर त्यावेळेला सगळेच गोड आवाज असतात अशातला भाग नाहीये. एखादा समजा विलन असेल, ओके, खलनायक असेल, खलनायिका असेल, किंवा कार्टून फिल्मचा विचार करत असताना एखादी राक्षसीण असेल किंवा एखादी चेटकीण असेल, तर त्यांचे आवाज गोड नसतील. मग कधी कधी कमी गोड असणारा आवाज जो आहे ना, तो पण प्रभाव तेवढाच टाकू शकतो. त्याला कसं वापरायचं ही ऍक्च्युली खरी ट्रिक असते. तर ते तुम्ही त्याच्यावरती एकदा हुकूमत तुम्ही आणली की मग सगळ्या गोष्टी या छान होऊ शकतात. आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा आपल्या युट्यूबच्या फॅमिलीसाठी किंवा जे कोणी हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी एक विनंती आहे की आपण एक त्या संदर्भात एक डेमो आपण सादर करून दाखवावा की नक्की आपण रेडिओवरती कशा पद्धतीने जनतेशी संवाद साधता किंवा डबिंगमध्ये कशा पद्धतीने आपण व्हॉइस ओव्हर करता. तर आमच्या प्रेक्षकांसाठी एक आपण एक छोटीशी एक झलक दाखवली तर खूप आनंद होईल. आता रेडिओ सोडून ऍक्च्युली 5-1 वर्ष झालेली आहेत, त्याच्यामुळे तितकाच आता संपर्क त्या क्षेत्राशी राहिलेला नाहीये. पण तरी सुद्धा नेहमी आभार आकाशवाणीचे मानावेसे वाटतात की त्या संस्थेने अगदी एखादं लहान मूल जसं असतं ना, त्याचं बोट हातात पकडून त्याला उंच भरारी कशी घ्यायला पाहिजे, तर ते आम्हाला शिकवलं होतं. आणि त्याचाच थोडासा एक छोटासा एक डेमो जो आहे तो इथे दाखवू इच्छितो. आता रेडिओवरचा कार्यक्रम जर असेल तर कसं आहे की हे माझं बोलणं जे आहे हे नॉर्मल आहे, पण रेडिओवरती किंवा माईकच्या पाठीमागे काम करत असताना तुम्हाला थोडीशी वेगळी एनर्जी लावावी लागते. तर आता समजा मी असं म्हटलं की 100.1 मेगाहर्ट्झ वरती आपण एकदा FM गोल्ड प्रसारण सेवा दुपारचे 3:40 झालेली आहे आणि मी आहे तुमच्यासोबत तुमचा मित्र मयुरेश शिर्के. तर कदाचित हे बोलणं तितकंसं प्रभावी वाटणार नाही, पण त्याला जेव्हा तुम्ही काही उतार चढाव देत असतात आणि त्या लईमध्ये जेव्हा तुम्ही ते सादर करता तेव्हा ते जास्त आकर्षक वाटू शकतं. हा, बरोबर. म्हणजे कसं आहे, 100.1 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात FM गोल्ड प्रसारण सेवा. मी आहे तुमच्यासोबत तुमचा मित्र मयुरेश शिर्के आणि हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी ज्याचं नाव आहे आठवणींच्या हिंदोळ्यावर. तेव्हा रसिक श्रोते हो, आता बाहेर पाऊस छान पडत आहे आणि या पावसामध्ये भिजतच काही मंडळी जी आहेत ती काही स्वप्न रंगवत असतील. म्हणजे या पावसामध्ये छान कुठेतरी भजी खाण्याचा योग जर आला, त्याच्याबरोबरीने गरमागरम चहा असेल तर क्या बात आहे. पण तरी सुद्धा या पावसाळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण का साथीचे रोग इथे पसरू शकतात. तर त्यावेळेला कोणकोणती काळजी घ्यायची आहे याविषयी आपण नक्कीच बोलणार आहोत. पण तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गाणं. खरं तर खूप ही म्हणजे आमच्यासाठी एक खूप मोठी ही पर्वणीच होती तुम्हाला असं ऐकणं. मी माझ्या घरच्यांनी, माझ्या मित्रपरिवारांनी तुम्हाला रेडिओवरती ऐकलंय, पण मला वाटतं याच्यासाठी फार प्रचंड वाचन असणं फार महत्वाचं आहे, कारण तुम्हाला ते शब्द सुचणं फार महत्वाचं वाटतं आणि एक प्रसंगावधान राखून तुम्हाला तो चॅनल, कारण तुम्ही तिथे दिसत नसता आणि लाखो प्रेक्षकांना हे ऐकू जाणं फार महत्वाचं असतं आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी अदृश्य संवाद साधता. यासाठी तुम्हाला खरंच म्हणजे एक शब्दसंपदा जपणं किंवा ती वाढवणं आणि तुम्हाला ते एक विश्व निर्माण करणं फार महत्वाचं आहे. आणि खरंच तुम्ही इतक्या सहजतेने, अर्थात तुमच्याकडे इतका प्रदीर्घ अनुभव आहे 20 वर्षांचा, त्यामुळे इतक्या सहजतेने ते आता आपल्या समोर बोललेत. पण खरं तर जे कोणी या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बघा, क्षेत्र कोणतंही निवडा, मी पुन्हा सांगतोय की आपला आजचा हा एपिसोड जो आहे हा आवाजाशी निगडीत आहे, पण मला वाटतं हा थंब रूल जो आहे ना तो सगळ्याच क्षेत्रासाठी लागू आहे. क्षेत्र कोणतंही निवडा, त्या क्षेत्रावरती जोपर्यंत तुमचं मनापासून प्रेम नसेल तोपर्यंत तुम्हाला मार्ग मिळताना कठीण आहे. कारण काय होतं माहितीये का, इथे संयम किंवा पेशन्स हा प्रकार जो आहे ना हा फार कमी जणांकडे असतो.
प्रत्येकाला असं वाटत असतं की झटपट आपल्याला यश मिळालं पाहिजे, पण कसं आहे की जोपर्यंत सरस्वतीचा त्या दैवी शक्तीचा आशीर्वाद तुमच्यावरती तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमच्या यशस्वी होण्याचे मार्ग हे सहजासहजी ओपन होत नसतात, खुले होत नसतात. तर ती गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे की मला जर या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर मला आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत करणं, परिश्रम घेणं, याला पर्याय नाहीये. देर आर नो शॉर्टकट्स. तर ती गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे. सुरुवातीची काही वर्ष, साधारण 3-4 वर्ष हे ते क्षेत्र काय आहे हे समजण्यामध्येच निघून जातात. मग तिथे तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव येत असतात आणि मग ते येत असताना त्या बरोबरीने तुमच्या आसपास कोणकोणते सहकारी अधिकारी आहेत हेही फार महत्वाचं आहे, कारण का ते तुम्हाला घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात. तर या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या की म्हणजे वाचन हा भाग फक्त अक्षर ओळख यापुरता नसावा, तर प्रसंगावधान जसं तुम्ही म्हणालेला आहात तर तेही तितकंच महत्वाचं आहे. बरं, कधी कधी असं व्हायचं की एखादा कार्यक्रम करण्यासाठी 4 वर्षांपूर्वी एखादा कुठला तरी किस्सा किंवा गोष्ट वाचलेली असायची, मग ती 4 वर्षांची इन्व्हेस्टमेंट असायची ना, आणि मग त्याचा वापर जो आहे तो एखाद्या कार्यक्रमात 4 वर्षानंतर व्हायचा. मग अशा वेळेला पुस्तकांची तुम्हाला मैत्री करावी लागते, ती पुस्तकं तुम्हाला विकत घ्यावी लागतात. बरं, युट्यूब सारखं एक छान माध्यम आहे ज्याच्यातून आपण संवाद साधतो, तिथून सुद्धा तुम्हाला काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत या मिळत असतात. फक्त ती माहिती मिळत असताना ती कितपत खरी आहे, किती वाढवून चढवून तुमच्यासमोर सादर केली गेलेली आहे, ते पुरावे जे आहेत हे खरंच योग्य आहेत हे तपासणं खूप गरजेचं असतं. तर या गोष्टी केल्या आणि सातत्य, कारण का काय होतं, उत्साहाच्या भरात आपली कुठेतरी निवड होते, 6 महिने 8 महिने 2 वर्ष आपण टिकून राहतो आणि त्यानंतर आपण तिथून गायब होऊन जातो. तर तसं न होता त्यामध्ये सातत्य ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. खरं तर फार मोलाचा सल्ला तुम्ही या माध्यमातून जे कोणी या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही दिलेला आहे. सरांचे क्लासेस सुद्धा चालतात, आवाजाची कार्यशाळा या नावाने. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणाला विनंती करतो की ज्यांना कोणाला या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटी आम्ही आपल्याला देणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सरांचा नंबर असेल किंवा आवाजाच्या कार्यशाळेमध्ये आपण कसं सहभागी होऊ शकता याची थोडक्यात माहिती सर आपल्याला देतील. आता आपण जी नवीन बॅच सुरू करणार आहोत तर ती शुक्रवार 6 जून 2025 ते बुधवार 11 जून 2025 अशी असणार आहे आणि ती ऑनलाईन असणार आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस ॲक्च्युली असतात, म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन जे आहेत ना या दोन्ही असतात. तर ही जी आपली आहे ती ऑनलाईन आहे, जिथून आपण झूम मीटिंगच्या माध्यमातून ही कार्यशाळा आपण करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये बेसिकली आवाज जोपासना हा भाग असणार आहे. त्याच्यानंतर स्वतःचं यूट्यूब चॅनल जर तुम्हाला सुरू करायचं असेल, त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष जर स्क्रीनवरती दिसायचं असेल तर, आणि किंवा त्याच्यानंतर जर तुम्हाला पाठीमागून नुसता आवाज द्यायचा असेल तर त्यासाठी आपलं सादरीकरण कसं असलं पाहिजे तो भाग असणार आहे. त्याच्यानंतर कथा वाचन, गोष्टींचं वाचन आणि कविता वाचन जे आहेत हे असे विषय त्यामध्ये आपण घेतो. साधारणपणे 1.5 ते 2 तासांची ही कार्यशाळा असते. ऑफलाईन जे असतात या आपल्या स्टुडिओ बेस्ड शक्यतो आपण ठेवतो. डबिंगची कार्यशाळा जी असते ती पण आपली स्टुडिओमध्ये असते, कारण का डबिंगसाठी तुम्हाला परत 2 स्क्रीन्सची आवश्यकता असते. लिप मुवमेंट जी आहे, लिपसिंग जे आहे हे तुम्हाला करावं लागतं. आणि त्यानंतर चौथा भाग जो आहे तो म्हणजे पर्सनलाइज्ड व्हॉइस ट्रेनिंग जे आहे ना, जिथे फक्त एक विद्यार्थी किंवा एक छोटा समूह जो असतो त्यांच्या पुरतंच हे प्रशिक्षण मर्यादित असतं आणि मग तो एक स्पेशलाइज्ड कोर्स जो असतो तो असतो. तर अशा पद्धतीने आपले हे वेगवेगळे कोर्सेस असतात. धन्यवाद सर. आपण अगदी सविस्तर, म्हणजे मी सविस्तर म्हणणार नाही कारण बराच वेळ आपण जरी यामध्ये या व्हिडिओ शूट करण्यामध्ये किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये घालवला तरी याच्यामध्ये फार गोष्टी आपल्याला उलगडायला मिळतील. पण खरं तर इतक्या शॉर्ट नोटीसवरती आणि इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये सरांनी त्यांची वेळ उपलब्ध करून दिली आणि त्यांचे मनापासून निखिल चव्हाण ओरिजिनलच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. जाता जाता फक्त मला एकच सांगावंसं वाटतं की निखिल चव्हाण ओरिजिनल हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्रत्येक व्हिडिओला आवर्जून पहा. या चॅनलच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या यशस्वी आणि त्या यशस्वीतेच्या मार्गावरती जे मार्गक्रमण करतायत किंवा जे यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात अशा सर्व व्यक्तींचा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचा जीवन प्रवास आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपण या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.